आकाशवाणी औरंगाबाद केंद्र प्रासंगिक. अत्याधिक तूर उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातल्या गेवराई बाजार इथले तरुण शेतकरी गणेश जोशी यांनी पारंपरिक पद्धतीनं डाळ प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. यासंदर्भात गणेश जोशी यांची हर्षवर्धन दीक्षित यांनी घेतलेली मुलाखत प्रासंगिक या सदरात आज आपण ऐकणार आहोत. श्रोतेहो नमस्कार. यावर्षी सर्वत्र तुरीचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन झालं. नाफेडच्या खरेदी केंद्रावर सरकारद्वारे तूर खरेदी केली जात असल्यामुळे शेतकऱ्यांनी या खरेदी केंद्रांवर तूर विक्रीसाठी मोठ्या मोठ्या रांगा लावल्याचं दिसून येत आहे. जालना जिल्ह्यातल्या गेवराई बाजार इथल्या एका तरुण शेतकऱ्यानं मात्र वेगळी वाट निवडली आहे. गणेश जोशी नावाच्या या तरुण शेतकऱ्यानं आपल्या शेतात पिकवलेल्या तुरीची डाळ करून थेट ग्राहकांना विकण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश जोशी यांचा हा निर्णय आणि त्यात त्यांना मिळालेलं यश याबाबत चर्चा करण्यासाठी गणेश जोशी आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आलेत. गणेश जोशी नमस्कार. नमस्कार. गणेशजी, तुम्ही जे हे तुरीचं उत्पादन घेतलं आणि उत्पादन घेतल्यानंतर तुम्ही बाजार समितीच्या खरेदी केंद्रावर जाऊन तूर विकण्याऐवजी तुम्ही तुमच्याकडे उत्पादन झालेली मोठ्या प्रमाणावर तूर जी आहे त्याची डाळ करून विक्री करायचा निर्णय घेतला. काय सांगाल या निर्णयाबद्दल? हा निर्णय तुम्ही कसा घेतला? काय झालं, सुरुवातीला माझी जी तूर झाली, मला 20 क्विंटल तूर झाली एका हेक्टरमध्ये. अच्छा. तर त्याच्यामध्ये मी त्याच्यापैकी आर्थिक अडचणीमुळे मी 5 क्विंटल तूर बाजार समितीच्या नाफेडला टाकली. तर तिकडे 2 दिवस थांबलो. 2 दिवसानंतर तिथल्या अधिकाऱ्यांनी माझ्या तुरीमध्ये वेगवेगळे कारण दाखवून की बाबा ही म्हणजे मॉइश्चर आहे, काडी कचरा याच्यामध्ये. मग मी ती तूर खाजगी व्यापाऱ्याला दिली. खाजगी व्यापाऱ्याने दिल्यानंतर ती खूपच 4,000 रुपये मला त्याचा भाव मिळाला. अच्छा. तो माझ्या मेहनतीला आणि कष्टाला आणि खर्चाला खूपच कमी भाव मिळाला. बरं. मग मी घरी येऊन असा निर्णय घेतला की आईंना आणि बायकोला बोललो की आपण आता हे आपल्याला पुरत नाहीये कष्टासाठी, घरी जात्यावरची डाळ बनवू म्हटलं, एक गावरान पद्धतीची, की ती ग्राहकांनाही पसंतीला येईल आणि आपल्यालाही 2 पैसे मिळतील, तुम्हालाही रोजगार मिळेल. बरं. म्हणजे तुमच्या तुरीला व्यापाऱ्यांकडून अपेक्षित भाव मिळाला नाही, त्याच्यामुळे तुम्ही त्या तुरीची डाळ करून विकायचा निर्णय घेतला. या निर्णयामध्ये तुम्हाला घरातूनही पाठिंबा मिळाला? हो. एवढी मोठी तूर घरामध्ये असलेली, जवळजवळ तुम्ही म्हणालात 20 क्विंटल तुरीचं उत्पादन झालं आणि 5 क्विंटल तुम्ही विकली, म्हणजे साधारण 15 क्विंटल तूर तुमच्या हातात शिल्लक होती. मग तुम्ही घरातल्या घरात एवढ्या 15 क्विंटल तुरीची डाळ करू शकणार होतात? नाही. त्याच्यासाठी आम्ही आणखी काही महिलांना त्याच्यामध्ये जोडलं. त्याच्यामध्ये काही गल्लीतल्या आमच्या महिला आहे, जसे काही गंगूबाई कानेरे, जयाबाई कानेरे, लंका जोशी, त्यानंतर कुशीवर्ताबाई जोशी, यशोदाबाई दरेकर, अशा काही महिला आहेत की त्यांना आम्ही म्हटलं की बाबा तुम्हाला आता तर शेतात काम नाहीये, मग का ना आपण तुम्ही आम्हाला मदत करा रोजंदारीप्रमाणे. मग ते रोजंदारीप्रमाणेही मदत करायला लागल्या त्यांच्या वेळेनुसार, जसं त्यांना वेळ भेटत. कारण की डाळ बनवण्याचं जे तंत्र आहे, हे तंत्र कसं आहे ठराविक वेळेत नाही होते. ते कधी मॉर्निंगला त्याला भिजवण्याची पद्धत असते किंवा कधी डोळदानिसाचे असेल ते दुपारी, उपनाचे असेल तरी संध्याकाळी, असे त्यांच्या हिशोबाने वेळेनुसार त्यानुसार आम्ही कामाला सुरुवात केली. अच्छा. म्हणजे तुम्हाला घरातून मदत मिळाली आणि तुमच्या आजूबाजूचे जे शेजारी आहेत त्या शेजारच्या तुमच्या सगळ्या ज्या महिला वर्गांनी त्यांनी पण तुम्हाला या तुरीपासून डाळ तयार करायला मदत केलेली आहे. याच्यामध्ये सगळ्या महिलांचा सहभाग आहे. कुठल्याही डाळवर्गीय पिकाची डाळ करायची असेल तर हे सगळं महिलांना शास्त्र माहिती आहे. याच्यामध्ये पुरुष शेतकऱ्याला माहिती नाही, तर महिलांचा सहभाग आहे त्याच्यामध्ये जास्त. समजा बरं. असं जय जगत शेतकरी गट गेवराई बाजार म्हणून आम्ही ते नोंदणी केलेली त्याची. म्हणजे या सगळ्या महिलांकडून तुम्ही डाळ तयार करून घेता आणि मग ती डाळ बाजारात घेऊन जाणं, वाहतूक करणं, ग्राहकांशी बोलणं, हे सगळे व्यवहार मग तुम्ही सगळे सांभाळता. कारण की मी फक्त बाहेर मार्केटिंग करू शकतो, पण व्यक्तिशः मी तो तयार नाही करू शकत, कारण की ते शास्त्र अजून मला पूर्णपणे अवगत नाहीये. बरं. एकीकडे जालना जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या मराठवाड्यामध्ये सुद्धा डाळ मिल मोठ्या प्रमाणावर आहेत. मग तरी असं असताना देखील तुम्ही घरी जात्यावर डाळ तयार करायचा निर्णय का घेतला? तुम्ही डाळ मिलमध्ये जाऊन किंवा छोट्या प्रमाणावरती तुम्ही एखाद्या स्थानिक उद्योजकाकडून तुम्ही त्याची डाळ करून घेऊ शकला असतात. जात्यावरती डाळ करण्याच्या निर्णयामागे काय कारण आहे? जात्यावरचे निर्णय असा घेतला की ज्या डाळ मिलमध्ये आज आपण ज्या डाळी बघतोय त्या पॉलिश, अनपॉलिश अशा वगैरे वगैरे डाळी, आज आपण बघतोय की तूरची डाळ खाण्याचं प्रमाण खूप घटतंय. त्याच्यामागे मुख्य कारण ऍसिडिटी वगैरे, पोटात जळजळ वगैरे होते.
आपल्या वातावरणामध्ये काही अन्न खाण्यासाठी त्याला विशिष्ट नैसर्गिक पद्धतीने ते बनवण्यात गेले पाहिजे. त्याच्यानंतर ते खाल्ले गेले पाहिजे. एक असं शास्त्र आहे की ते शास्त्र आपले जुने लोकांना अवगत होतं. ती जात्यावर तिला विशिष्ट प्रमाणामध्ये तिला पाण्यातून धुवून, तिला भिजवून, तिला आंबून, तिला वाळू घालून, भरडून, तर त्या शास्त्रानुसार जर ती बनली तर ती खायला रुचकर लागते आणि पचायला सोपी जाते. म्हणजे ती ऍसिडिटी वगैरे तिला काही होत नाही. आज बाजारामध्ये जर बघायला गेलं तर अशा प्रकारची डाळ कुठेच उपलब्ध नाही, कारण की वेळ खावे, कष्ट. आणि दुसरी गोष्ट असा निर्णय याच्यामध्ये बेनिफिट होतं की जात्यावर भरडतोय म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला रोजगार सुद्धा उपलब्ध होणार आहे. घरच्यांनाही होणार आहे आणि बाहेरून आणखी काही 4-2 महिला आहेत त्यांनाही सुद्धा रोजगार उपलब्ध होणार आहे. पण तुम्ही आता असं म्हणालात की ही डाळ जी आहे ती जुन्या पारंपरिक पद्धतीने तुम्ही ही करता. आज अशा प्रकारची डाळ कुठेही मिळत नाहीये. मग ही पद्धत अस्तित्वात आहे का अजून? हो, पद्धत अस्तित्वात आहे, पण काय शेतकरी सुद्धा आज विसरलेला आहे ही पद्धत. आज 80% शेतकरी स्वतः मिल मधली डाळ खातोय. ते म्हणतात ना की तुझा आहे तुझापाशी पण तू विसरलाशी, अशी जागा विसरलेला शेतकरीची गत झालेली. म्हणजे प्रत्येक तो काय करतो, तूर बाजारात नेऊन विकतो मोंड्याला आणि तिकडनं डाळ आणतो. अक्षरशः आमच्या गावाची परिस्थिती आणि इतरही तशीच परिस्थिती, त्या परिस्थितीत काही बदल नाहीये. मग आता तुम्ही जी ही डाळ तयार केली आहे घरी, थेट तुम्ही ग्राहकांना विकायचा निर्णय घेतला, त्याचा कसा प्रतिसाद आहे? प्रतिसाद बघायचं म्हणलं की मी सुरुवातीला जालना धान्य महोत्सव होतो, तिकडे मी माझी तूर डाळ नेली. तर तिकडे माझ्याकडे फक्त 2च क्विंटल तयार होती आणि 3 दिवसाचा धान्य महोत्सव होता. तर 3 दिवसामध्ये ती माझी तिकडे विकून गेली पूर्णची पूर्ण. प्रतिसाद त्या ग्राहकांचा असा होता की त्यांनी काही ग्राहकांनी अक्षरशः अशी डाळ आजपर्यंत बघितलीच नव्हती. काहींनी काय केलं की अगोदर 2 किलो 1 किलो म्हणजे तिचा कॉस्ट जास्त होती, कारण की त्याला बनवायला खूप मेहनत लागली आणि त्याच्यामुळे तिची कॉस्ट जास्त होती. तर मग काही 1 किलो नेली आणि ते आम्ही खाऊन बघू, 3 दिवसाचं धान्य महोत्सव असल्यामुळे खाऊन बघू. त्याच्यानंतर मग त्यांनी 10 किलो 20 किलो त्यांच्या शेजाऱ्या पाजाऱ्या सांगितलं की बाबा अशा प्रकारची डाळ. आणि ही ज्या डाळीचं महत्व असं आहे की ही शिजायला खूप पटकन शिजते. दुसरीकडे आम्ही पुण्याला आणि तूर डाळ महोत्सव होतो फक्त, तर तिकडे अक्षरशः एका तासामध्ये माझी 1.5 क्विंटल तूर डाळ विकली तिकडे. मग तिकडे मी खूप मोठा प्रतिसाद असं मिळतोय. अजून आता पुण्यामध्येच एका ठिकाणी अजून त्याच्या तारखे वगैरे राहिले नाही, पण तिकडे स्टॉल लावण्यासाठी त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलेलं की तुम्ही या म्हणून. म्हणजे आता या मागच्या काही महिन्यांमध्ये तुम्ही हा निर्णय घेतलात आणि तुम्ही स्वतः एक उद्योजक तयार झालेला, छोटा उद्योग तुम्ही सुरू केलेला आहे. तुमच्या उद्योगातून आजूबाजूच्या महिलांना पण रोजगार मिळालेला आहे. मग हे बघून गावामध्ये आता काय प्रतिक्रिया आहेत? तरुणांची जर प्रतिक्रिया बघायला गेलं तर तरुण शेतकऱ्यांची, जे शेती करतात आता पूर्ण वेळ किंवा जे शेतकरी, ते म्हणतात की बाबा आम्ही मोंड्याला घालतो आपल्याला पैसा मिळत नाही. आणि महिलांमध्ये जे विशेष करून ज्यांच्याकडे समजा अल्पभूधारक आहे, ज्यांना डिसेंबर नंतर काही काम नसतं किंवा काहींना भूमिहीन आहे, त्यांना समजा काही काम नसतं, तर मग अशा ज्या महिला आहे समजा अल्पभूधारक महिला आहे, मग त्या म्हणतात की आम्ही काय करू, तुला ही डाळ बनवून देऊ. आणि त्यांच्याकडे ते शास्त्र उपलब्ध आहे, त्यांच्याकडे त्यांना माहिती पूर्णपणे. मग म्हणलं तुम्ही जर समजा अशा प्रकारे समजा तुम्ही जर मला डाळ तयार करून देत असेल, म्हणजे गावातूनच शेतकऱ्याची तूर घ्यायची तुम्ही आणि बनवून द्यायची माझ्याकडे डाळ, मी विक्री करून द्यायची आणि नंतर मग तुम्हाला जो पैसा येणार त्या डाळीचा तुम्ही तो पैसा घ्यायचा, शेतकऱ्याचा हिस्सा द्यायचा, उरलेले पैसे तुम्ही वाटून घ्यायचे. अशा प्रकारचा आमची एक संकल्पना एक उदयास येते. आता तिचं अजून पूर्ण रूप येत आहे तिला, कारण की यावर्षी आता वेळ संपलेली. आता पुढच्या वर्षी डिसेंबर नंतर आम्ही त्या उद्योगाला सुरुवात करणार आहे. जवळजवळ 20 महिलांचा प्रतिसाद मिळेल, कारण की आमच्या शेजारी पाजारी ज्या महिला आहे समजा ते त्या सर्व अल्पभूधारक आहे, कारण की त्यांना 12 महिने काम नसतं. मग त्या अशा वेळेमध्ये ते वेळ द्यायला तयार आहे आता. आणि त्यांच्या कष्टाला बी मोबदला मिळणार आहे आणि जर घरची तूर असेल तर त्याला बेनिफिट त्याला जास्त मिळणार आहे. म्हणजे आता तुमच्या घरची तूर तर विकली जाणारच आहे, पण बाकी इतर जे तुमच्या गावातले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या सुद्धा तुरीपासून डाळ तयार करून ती थेट बाजारामध्ये विकली जाईल ग्राहकांना. माझं तर असं टार्गेट ठेवलं मी पुढच्या वर्षी, आता हा वर्ष संपलं, कमीत कमी माझ्या गावामधले 100 क्विंटल तूर महिलांकडून डाळ तयार करून घ्यायची. शेतकऱ्यांच्या असेल तर त्यांनी स्वतः तयार करायची, पण एकाच चाचणीमध्ये, म्हणजे नमुन्यात फरक यायला नको. कारण की ग्राहकांना नमुना फरक आला की ते हे करतात. तर मग आपण एकाच चाचणीमध्ये ती तयार करायची एका ठिकाणी, ठराविक ठिकाणी, आणि तिकडनंच आम्ही ते कमीत कमी 100 क्विंटल तुरीची डाळ तयार करणार आहे आणि ग्राहकांना ते उपलब्ध करून देणार आहे. एक टार्गेट ठेवलेलं आहे आम्ही, 20 महिलांकडून हे काम करून घेण्याचे टार्गेट ठेवलेलं आहे. साधारण 1 क्विंटल जर तूर असेल तर त्याच्यापासून किती डाळ आपल्याला तयार मिळते? या पद्धतीने जर बनवली समजा तर ती 100 किलो मागे फक्त 63 किलो डाळ आली आम्हाला. अच्छा. तिच्यामध्ये ज्या बनवण्याच्या पद्धतीमध्ये जे कुच्चर वगैरे असतात त्याच्यामध्ये, तर आमवताना ते कुच्चर वेगळे करायला लागतात. प्रत्येक तुरीमध्ये 10-8% असा तो भाग असतो, तो वेगळा केला जातो त्याच्यामध्ये. आणि मग आता 63 किलो तुम्हाला हातामध्ये तूर डाळ मिळते 100 किलोतून, उरलेले 37 किलो समजा आपण हा बाकी सगळा हा जो टाकाऊ सगळा पदार्थ आपण मानू की तयार होतो,
त्याचं तुम्ही काय करता? 37 किलो नाही येत तो. त्याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस त्याला आमवून 2 दिवस पूर्ण उन्हामध्ये वाळवतो तर तिकडे ती 6-7 किलो 8 किलो पर्यंत तिची घट येते हवेमध्ये, तिची एकदम हे होते. आम्हाला फक्त त्याच्यामध्ये 30 किलो पर्यंत सरासरी वेस्टेज मिळतं. तर ते 30 किलो आम्ही काय करतो, आमचे जे जनावर आहे समजा काही गायी आहे बकऱ्या आहे घरी, तर मग त्यांना आम्ही तो खुराक म्हणून देतो. म्हणजे आमचा जो खुराकला पैसा म्हणजे ढेपेला जो पैसा लागणार होता, आज बाजारामध्ये गेलो तर आम्हाला 4,000 रुपये क्विंटल प्रमाणे ढेप मिळते शेतकऱ्याला. ती कशी बनवते व्यापारी, काय बनवते त्यांना माहित असतं. ते जनावर कधी कधी खात नसतात, पण ही इतकी पौष्टिक ढेप त्यांना आज उपलब्ध झाली आमच्याकडून. म्हणजे याचा तुम्हाला हा दुसरा फायदा झालेला आहे की तुम्ही जी घरी तूर बनवतायत त्याच्यातून जो कचरा निर्माण होतोय तो पण तुम्हाला टाकून देण्याऐवजी तुम्ही तो जनावरांना खाऊ घालताय, त्याचा तुम्हाला दुग्धोत्पादनाला पण फायदा होतोय. आता बाकी इतर जे तुमच्यासारखे तरुण शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? तरुण शेतकऱ्यांना तर मी एकच सांगेल की तुम्ही जो माल पिकवता तर त्या मालाचा तुम्ही मालक बनवा स्वतः. तुम्ही ना की शेतकरी म्हणून एक व्यापाऱ्याकडे जा. आज आपण मार्केटमध्ये बघायला जातो, साधा पेन जर घ्यायचं जर ठरवलं तर तो पेन बनवणारा तो त्याची किंमत ठरवतो. बरोबर. शर्ट घ्यायला जातो आपण, शर्टाची किंमत आपण मॉलमध्ये जातात तरुण एमआरपी प्रमाणे त्याची किंमत देऊन टाकतात. पण तुम्ही पिकवलेल्या स्वतःच्या कष्टाने घामाने पिकवलेला तुमचा जो माल आहे तर तुमच्या मालाची किंमत तुम्ही ठरवा. मग त्याला तुम्ही मार्केटिंगची जोड द्या, तुम्ही त्याच्या प्रोसेसिंगची जोड द्या आणि तुमचा माल शक्यतो तुम्ही डायरेक्ट ग्राहकांना द्या. तरुण जर आज शेतीकडे वळत नसेल याचे 2 कारण आहे. सुरुवातीला त्याला उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करावी लागते आणि इकडे विकण्यासाठी त्याला एक तर बाजार भेटत नाही आणि बाजार न भेटल्यामुळे तो खासगी व्यापाऱ्याला देऊन टाकतो. म्हणजे त्याला ना उत्पादन करायला जास्त खर्च येतो आणि भाव मिळत नाही. या 2मुळे तो आज सगळ्यात पिचलेला झालेला आहे. आणि सांगायचं म्हणजे शेतकरी आज त्याची कष्टाची किंमत धरत नाही. शेतकऱ्याने काय करतो, शेतकरी असो तरुण असो, की तो ज्या कालावधीमध्ये ठराविक कालावधी एखादं पीक घेतो तर त्या ठराविक कालावधीमध्ये किती दिवस तो तिथे काम करतो तर त्याची तो रोजंदारी सुद्धा त्यांनी लावली पाहिजे. कारण की तो सुद्धा त्याच्यामध्ये त्याचा गुंतवणुकीचा भाग असतो. तो म्हणजे तुम्ही जेवढे पिकं घेतात तेवढेच पिकाचे एक चार्ट तयार करायचा. चार्ट तयार केल्यानंतर तुम्ही ठरवायचं की आज जर आम्ही शेतीचे एका पिकासाठी काम केलं तर आम्ही किती जण होतो, 14 जण होतो. मग तिकडे त्याला त्या तारखेवरती 14 जणांचं रोजंदारी मांडवायची. म्हणजे प्रत्येक पिकावरती असं मांडायचं. प्लस असं करायचं की जो खर्च लागला, खतांना लागला, बियांना लागला, तुमचं नांगाटीला लागला, असा एक खर्च ऍड करायचा आणि नंतर तुमच्या मालाची तुम्ही किंमत ठरवायची. एक रोजंदारी आणि एक तुमचा जो स्थिर भांडवल तुम्ही उभं केलं ते स्थिर भांडवल असं दोन्ही ऍड करूनच त्याच्या मालाची किंमत ठरवा. ना की मार्केटला तुम्हाला जो भाव देते व्यापारी किंवा सरकार देतं याच्यावर तुम्ही ना अवलंबून राहता. तुम्ही तुमच्याच मालाचा तुम्ही असं कॅल्क्युलेशन करून भाव ठरवायचा आणि तेच तुम्हाला मुद्दल भावामध्ये ग्राहकांना द्यायचं. म्हणजे आपल्या मालाची आपण किंमत ओळखायची, आपण आपल्या मालावरती प्रक्रिया करायची, आपण स्वतः त्याचं मार्केटिंग विपणन करायचं, थेट बाजारपेठेत जाऊन ग्राहकांना माल विकण्याचा आपण प्रयत्न करायचा. तर या जर सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी व्यवस्थित सांभाळल्या तर त्यांना नक्कीच त्यांच्या मालाला व्यवस्थित भाव मिळू शकेल आणि ही जी काही परिस्थिती ती थोडी बदलण्यास नक्कीच सुरुवात होईल, आपण असं म्हणू शकतो. गणेश जोशी, तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि तुमच्या सगळ्या निर्णयाबद्दल, या निर्णयामध्ये तुम्हाला जे काही अडचणी आल्या, तुम्ही जे यश मिळवलं त्याच्याबद्दल सविस्तर मनमोकळ्या गप्पा मारलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. प्रासंगिक या सदरात आत्ताच आपण गेवराई बाजार इथले तरुण शेतकरी गणेश जोशी यांची हर्षवर्धन दीक्षित यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते डॉ. राहुल तिडके. निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे.